प्रयत्न करणारे लक्षात घ्या. बाबा इकडे येतो जरा. आता अडचणच्या ठिकाणी असल्यामुळे तो जास्त घाबरणार. हे बघा तुम्ही लक्ष देऊन बघा. इकडनं दाखव तुला काय चावणार नाही. तो बाहेरच येणार. हे बघा त्याला पांढरट कसं झालेलं आहे बघू शकता. म्हणजे कुठं तरी त्याला हे बघा इथं तुम्ही दाखव तुम्ही काठीनं आणि इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही ह्याला काहीतरी भाजल्यास काय तुम्ही पण बघाला की नाही. म्हणजे ह्याना पण काहीतरी जखमा होतात, त्रास होतात. काहीतरी आम्ही जाळतो हे करतो शेतामध्ये राहत असताना उंदरांच्या पाठीमध्ये जखमा होतात. असे बरेच साप सापडतात आणि तुम्ही बघू शकता ह्याला इथं आणि ह्याच्या ओठाच्या वरच्या बाजूला पांढरट झालेला आहे. म्हणजे कुठं तरी त्याला भाजलेलं वगैरे असू शकतंय. आता मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. हे बघा आता मी दुखवलो की नाही बाबा. आता हे आत बाहेर पण येणार बघा. त्याला जास्त खेचायचं नसतंय. जा तिकडे मुक्का. हे बघा आता थोडा आत गेल्यानंतर म्हणजे आम्ही सुद्धा शेवटी त्याचं तोंड लपवून सांभाळून करायला लागतंय. आमचं धाडसाचं कौतुक केलं आणि तारीफ केला म्हणून काय सापाच्या तोंडात हात घालता येत नाही. लक्षात घ्या. पांढरट झालेलं उठून दिसतंय आणि तोही तेवढा मोठा नाग होता. मिलन काळात असल्यामुळे ते आत हा साप जो आहे मिलन म्हणजे मेटिंग जे होतंय समागम जो होतोय शारीरिक संबंधांचे आत बिळामध्ये होतात म्हणून नाग वगैरे वरती शक्यतो दिसत नाही. धामण मात्र तुम्हाला वरती दिसतात आणि नाग आणि धामण जुळतोय म्हणतात हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आता काळजी घ्यायला. सगळे मोठे साप बाहेर पडतात. बिळात कित्येक दिवस दिसू शकतात.